कुठला टॉपिक तुम्ही पहिल्यांदा निवडला? कारण का खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतील, म्हणजे असं पंचपक्वान्नाने भरलेलं ताट आहे. पण तुम्ही सुरुवात वरण भाताने केली का डायरेक्ट जिलबीला हात घातला? नाही, कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा ते सुरुवात करतो तेव्हा ते वरण भात आहे का जिलबी माहीत नसतं. तर आता भगवद्गीतेचा जसा श्लोक आहे की अधिष्ठानम तथा कर्ता करणमच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा, म्हणजे डोंट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट. हो. तर मी आता 87 म्हणजे अंडरग्रॅड इंजिनिअरिंग करताना मी सुरू केलं होतं. म्हणजे टिळकांचं ओरायन वगैरे वाचलं होतं. भागवत पुराणाचा अभ्यास सुरू केला होता. असं करत पण जी मूळ सुरुवात झाली, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ही महाभारतातल्या त्या श्लोकानं झाली 1994 मध्ये. म्हणजे त्याच्या आधी माझा अभ्यास होता. पण असं आहे की त्यात काही यश मिळत नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. तर ते ह्यामुळे सुद्धा कसं झालं, 94 मध्ये मी करायला गेलो आणि मला वाटलं आता ही जरा क्विक हिट वाटते. 2 आठवड्यामध्ये ते होऊन जाईल, म्हणजे 15 दिवसात, आणि मग त्याला मला 15 वर्ष आणि लागली. कुठला प्रश्न होता तो? तो असा आहे की म्हणजे युद्धाच्या 1 दिवस आधी अ, व्यासदेव धृतराष्ट्राला सांगतायत अनेक निमित्त हा शब्द आहे. बरेच महाभारत संशोधकसुद्धा आणि इतरसुद्धा त्याचा अत्यंत चुकीचा अर्थ करतात. निमित्त याचा अर्थ की आपल्याला ते एक लक्षण दिसतंय, एखादं साईन दिसतंय अशा अर्थानं. तर त्याचाच अर्थ म्हणून लक्षणं, साईन म्हणून सुद्धा त्याचा अर्थ आपण काय म्हणतो, ओमेनला काय म्हणायचं मराठीमध्ये? शकून. शकून. तर त्याचं शकून म्हणजे फक्त शकून हा अर्थ नाही आहे. पण त्याचा शकून हा असा अर्थ घेतला जातो आणि मग लोकं अत्यंत चुकीच्या मार्गानं जातात. पण त्याचं म्हणजे नुसतं साईन आपण म्हणतो ना, की समोर जाताना आपल्याला साईन दिसलं, की हे मेलबर्नकडे जाणारा रस्ता. शकून, शुभशकून, अपशकून. शुभशकुन. किंवा आता आपल्याला अरे मला एअरपोर्टला जायचं आहे, तर आपण घड्याळात बघतो की नाही? हो, हो. तर ते घड्याळ सतत चाललंय. इनफॅक्ट आता आपलं मराठी बोलते म्हणून सांगतो, की ज्ञानेश्वरांनी निमित्ताचा इतका सुंदर अर्थ केलाय, की 18व्या अध्यायामध्ये नित्य आणि निमित्त याच्यातलं कनेक्शन सांगितलंय. आणि मी ज्या लोकं आपले सांगतो एक 100च्या वर महाभारत डेटिंग रिसर्चर्स आहेत. आणि मी अगदी खात्रीने सांगतो, की सगळ्या 100च्या वर्षांचं निमित्त ह्याचा अर्थ त्यांना चुकीचा लागलेला आहे. त्यांना बरोबर अर्थ जर कळायला हवा असेल, तर त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. 18वा अध्याय 114वी ओवी. म्हणजे नित्याचं निमित्त म्हणजे काय? आपल्याला उदाहरण म्हणून की घड्याळ असतं ना वॉलवरचं, ते सतत चालू आहे. आपण त्याच्याकडे बघत नाही. पण एअरपोर्टला जायचं तर आपण बघतो ना, हो, हो. किती वाजले. तसं आहे. हे आकाशातलं सगळं जे घड्याळ आहे ॲस्ट्रॉनॉमीचं, ते चालू आहे. ॲस्ट्रॉनॉमीज टाईम. पण आता ते युद्ध होणार आहे म्हणून व्यासदेव घड्याळ बघतायत आणि सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवतायत. अच्छा. तर तो जो होता तो की अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालते, या चेशा विस्तृता राजस त्रैलोक्य साधुसंमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृत. हो, हे सगळे ॲस्ट्रॉनॉमर म्हणत हे इम्पॉसिबल आहे, हे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये शक्यच नाही. हो. आणि मी म्हटलं असं म्हणजे मनात म्हटलं व्यास असं का लिहितील. त्यानंतर 15 वर्षांनी मी शोधून काढलं की खरोखरच एक कालखंड आहे की ज्याच्यामध्ये अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जाताना दिसत होती. ते ॲक्सिसमुळे प्रिसेशनमुळे वगैरे, प्रिसिशनमुळे सगळं. संपादचलनामुळे. इंटरेस्ट